मराठ्यांना ओबीसींच्या सवलती दिल्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना होईल असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं। ते सोलापुरात बोलत होते। दरम्यान ओबीसी समाजाला जवळ घेणाऱ्या भाजपचं मात्र मोठं नुकसान होईल असं देखील आंबेडकरांनी म्हटलं। आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे ते एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेला आहे आणि प्रचंड मोठा लॉस जे ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बीजेपीचा झालाय अशी परिस्थिती आहे। आता आणखी एक सविस्तर बातमी पाहूयात। राज्य सरकारनं आरक्षणासाठी घेतलेला निर्णय म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली। तर 4 दशकांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न महायुतीनं सोडवल्याचं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं। मनोज जरांगे पाटलांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश सुपूर्द केला। त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत दिवाळी साजरी केली। मात्र मराठा आरक्षणावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं हे स्पष्ट केलेलं नाही असा दावाच नाना पटोलेंनी केलाय। आरक्षण देताना नेमकं ओबीसींना फसवलं की मराठ्यांना असा प्रश्नही नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। पण यांनी जे ओबीसी समाजाला सांगितलं होतं यांनी मराठा समाजाला सांगितलं, त्याच्यात काय केलं, कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे। म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं, काय केलं ते तर सांगा ना, खुलासा करा ना। विधानसभेत आम्ही प्रश्न विचारले होते, सरकार तिथेही बोलायला तयार नाही। हे जे फसवाफसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार करते आहे। नाना पटोलेंनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर तोफ डागली आहे। त्यामुळेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ मैदानात उतरल्या। राज्यात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला नाही। मात्र महायुतीच्या सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे सोडवल्यामुळेच काँग्रेसचे नेते सैरभैर झाल्याचा टोला चित्रा वाघ यांनी लगावला। काहीच करू न शकलेल्या लोकांनी आता स्वतःची बुद्धी जी पाजळायला सुरुवात केली आहे। तुम्ही काय केलं? इतके वर्ष तुम्ही त्या ठिकाणी होतात, तुम्ही काय केलं? तुमचं याच्यामध्ये योगदान काय आहे? आणि मला वाटतं की ज्यांनी उपोषण केलं आणि ज्यासाठी केलं तो समाज आणि तो मोठा भाग हा संतुष्ट त्या ठिकाणी आपल्याला काल बघायला मिळाला। मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्य सरकारनं मोठा प्रश्न सोडवलाय। मात्र राजकीय नेते यावरून राजकारण सोडत नसल्यानं हा मुद्दा पुढील काही दिवस तरी गाजत राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।